नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षरा महाजन मॅडम, लक्षद्वीप करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. बघा, संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 23 नोव्हेंबरला महाटेट परीक्षा होणार आहे, शिक्षक पात्रता परीक्षा. त्याच अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी महाटेट ही PYQ बॅच लॉन्च करत आहोत. कारण आता काय झालंय, आपण सिलेबस करत बसलं, पूर्ण पॉइंट टू पॉइंट करत गेलं तर आपल्याकडे काय होतंय, रात्र थोडी आणि सोंगे फार. म्हणजेच आपल्याला कमी वेळामध्ये जास्त सिलेबस करायचा आहे, जास्त अभ्यासक्रम कव्हर करायचा आहे आणि आपल्याला ही परीक्षा क्वालिफाय करायची. त्याच अनुषंगाने ही महाटेट PYQ बॅच आम्ही लॉन्च करतोय आणि त्याच्यामधला पेपर 1 आम्ही पहिल्यांदा लॉन्च करत आहोत. त्याचं सविस्तर विश्लेषण देत आहोत. त्याच्यामध्ये काय आहे तर 2023 ते 24 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण दिलं जाणार आहे. बघा, ही बॅच तुम्ही का घ्यावी? ही बॅच तुम्ही का घ्यावी हा प्रश्न बघा पडला असेल की नाही. हीच बॅच का घ्यायची? PYQ आहे तर पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे वारंवार होणारे PYQ चे रिपिटेशन माहिती आपल्याला. PYQ चे रिपिटेशन हे महत्वाचं आहे. PYQ चं रिपिटेशन होत आहे म्हणजे 2013 ला जर एखादा प्रश्न आलाय तर तोच 2014 ला रिपीट होतोय. कधी कधी तो 2017 ला म्हणा किंवा 16 ला काय झालाय, रिपीट झालाय. वारंवार तेच प्रश्न एखाद्या परीक्षेच्या नंतर एक पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ॲज इट इज जसाच्या तसा प्रश्न विचारला जातोय. आणि आता मी स्वतः परिसर अभ्यास आपल्या PYQ बॅच मध्ये शिकवलाय. तर मी एक ऑब्झर्वेशन केलं, जे 2013, 14 त्याच्यानंतर 2016 ह्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न विचारले तेच पुन्हा पुढे काय केले, रिपीट केले. ॲज इट इज जसेच्या तसे प्रश्न विचारले. म्हणजे या PYQ चं काय झालेलं आहे, रिपिटेशन झाले. म्हणजे आपण जर तो प्रश्न एकदा PYQ बॅच मध्ये वाचलाय, पुन्हा तोच आपण 4 ठिकाणी वाचतोय म्हणजे तो आपला काय होतोय, कन्फर्म लक्षात बसतोय. म्हणजे हे काय झाले, आपले फ्रीचे मार्क्स आहे. आणि हे कधी होणार आहे, जेव्हा आपण काय करणार आहे, PYQ चं रिवाइज करणार आहे, PYQ प्रश्न बघणार आहे. नाहीतर आपण पुस्तक घेतलं आणि पुस्तक वाचतोय, एक पॉइंट घेतला त्याच्यावर आपण 100 प्रश्न बघणार आहे, कसे कसे आले पुस्तकांमध्ये देतात ते. हेच करत बसण्यापेक्षा येऊन कोणते गेले आणि कोणाला जास्त रिपिटेशन दिलंय हे बघणं महत्वाचं आहे. रिपिटेशन होतंय ते कुठं होतंय, PYQ चं होतंय. ते आपल्याला ह्या बॅच मुळे मिळणार आहे, कधी PYQ बॅच घेतली तर. बघा, दुसरा पॉइंट दिला आहे आपल्याला, टॉपिकचं रिपिटेशन. PYQ चं रिपिटेशन बरोबर काय होणार आहे, टॉपिकचं. मग आता इथं PYQ समजा तुम्हाला नाम विचारलंय, बरोबर. राम हा एक मुलगा आहे आणि राम विचारले, राम काय आहे, नाम. पण दुसऱ्या वेळेला विचारतील श्याम हा मुलगा आहे. इथं काय केलं, तुम्हाला फक्त शब्द बदललाय पण कन्सेप्ट टॉपिक तोच आहे. किंवा पुढच्या वेळेला विचारणार की त्या नामाचा प्रकार विचारतील, हा प्रकार कोणता दिला आहे. तर काय करणार आहे, टॉपिकचं रिपिटेशन होतंय म्हणजे टॉपिक तोच येतोय, त्याचं वर येणारे वेगवेगळे प्रश्न. किंवा एखादा प्रश्न आहे, समजा विचारलं जातं आझाद हिंद सेनेची स्थापना कधी झाली. हा एकदा विचारलाय प्रश्न, पुढच्या वर्षी पुन्हा विचारलं जातं की आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली. म्हणजे काय केलंय, तिथं त्या टॉपिकचं रिपिटेशन केलंय. त्या टॉपिकला अनुसरून असलेले इतर प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले. म्हणजे फोकस कोणत्या टॉपिकवर केलाय तो टॉपिक आपल्याला कुठून कळतो, तर PYQ बॅच मधनं कळतो. टॉपिक आपल्याला कधी कळणार, जेव्हा आपण PYQ बघणार. कारण ह्या PYQ बॅच मध्ये काय केलंय की एखादा प्रश्न दिलाय तर त्याचे असणारे 4ही जे ऑप्शन आहे ते आपण सविस्तर स्पष्टीकरण केले. आणि त्याच्यामुळं आपल्याला काय कळणार आहे की टॉपिक कोणता परत परत रिपीट होतोय. तो टॉपिक जर कळाला तर आपण त्या टॉपिकवरच बघणार आहे ना. फॉर एक्झाम्पल मी आता सांगितलं आझाद हिंद सेना आहे, तर आझाद हिंद सेनेचं काय आहे, स्थापना कधी झाली, स्थापना कोणी केली, त्यांची युद्ध घोषणा काय होती किंवा त्यांचा मंत्र काय होता, समरगीत काय होतं. आले ना. एकाच टॉपिकवर तुम्हाला किती प्रश्न मिळाले, 3 ते 4 प्रश्न मिळाले. म्हणजे टॉपिकवर रिपिटेशन म्हणजे आपल्याला PYQ बॅच केल्यानंतर काय कळतं की आपल्याला व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते, VIMP टॉपिक्स कोणते, हे कधी कळणार, जेव्हा आपण काय घेणार, PYQ बॅच घेणार. PYQ बॅच घेतली तरच आपल्याला VIMP टॉपिक्स कळणार आहे आणि मग अभ्यास करणार आहे. असं कळेल का आपल्याला पुस्तक घेतलंय, वाचतोय, मोठे मोठे ग्रंथ आहे बाजारात बघतोय आपण,
लगेच आपल्याला त्याच्यात लगेच हायलाइट करून कळणार का? नाही. हे कधी कळणार की ह्या टॉपिकवर आपल्याला वारंवार, वारंवार प्रश्न विचारले जातात. हे फक्त आणि फक्त शक्य कधी आहे? पी-वाय-क्यूचे प्रश्न आपण अभ्यासले तर. म्हणूनच सांगते काय, ही बॅच का घ्यावी तुम्ही? वारंवार होणारे पी-वाय-क्यूचे रिपिटेशन, त्याच्यावरनं आपल्याला कळतंय कोणते टॉपिक रिपीट होतात आणि कोणकोणते टॉपिक रिपीट होतात हे कळलं तर आपल्याला त्याच्यामधले काय कळतात? व्हेरी आय-एम-पी टॉपिक्स कळतात. समजा आता मी तुम्हाला आझाद सांगितलं, एखाद्या ठिकाणी बघा, आता या अभ्यास शिकवतानाच बघितलं, की मानवी गुणसूत्र विचारले जातात किंवा वन विचारले जातात. मग हे वन झाले, मानवी गुणसूत्र झाले, हे टॉपिक आपल्याला काय करायचे? एकदम आपण कन्फर्म 100% त्याच्यावर कोणताही प्रश्न आला तर चुकता कामा नये. असे टॉपिक आपण काय करायचे? आपले क्लिअर करायचे आणि ते टॉपिक कधी कळणार? जेव्हा आपण पी-वाय-क्यू बॅच घेणार. ओके. बघा आपला पुढचा आणि महत्वाचा आय-एम-पी टॉपिक आहे. अप्रोच डेव्हलप होतो आपला. आता मी सांगितले आपल्याला प्रश्न रिपीट होतात, टॉपिक रिपीट होतात. त्या टॉपिकचे आपल्याला आय-एम-पी टॉपिक मिळतात, बरोबर? मग हे अप्रोच डेव्हलप म्हणजे काय? तर एखाद्या टॉपिकवर कसा प्रश्न विचारला जाईल किंवा ह्या टॉपिकवर कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणता प्रश्न येऊ शकतो, हा आपला अप्रोच काय होतो? डेव्हलप होतो. म्हणजे सगळंच ए टू झेड वाचत बसण्यापेक्षा त्यातलं काय करायचंय आपल्याला? पोकळ मानाने जे ठळक-ठळक घटना आहे त्या काय करत चालायच्या आहे, कॅच करायच्या आहे आणि आपला अप्रोच डेव्हलप करायचा आहे. बघा, ह्या बॅचची वैशिष्ट्ये काय? जे आम्ही तुमच्यासाठी पी-वाय-क्यू बॅच लॉन्च करत आहोत, त्या बॅचची वैशिष्ट्ये आहे. बघा 2013 ते 2024 पर्यंत झालेल्या टीईटीच्या प्रश्नपत्रिकांचे डिटेल विश्लेषण. 2013 ते 2024 पर्यंत काही वर्षी परीक्षा झाली आहे, काही वर्षी काही कारणास्तव झाली नाही. बरोबर? काही वर्षी काय झालंय, की पुनर्परीक्षा घेण्यात आली. आपण अशा 2013 ते 2024 पर्यंत झालेल्या सर्व ज्या काही 8-10 प्रश्नपत्रिका आहेत, त्या सर्वांचे काय केलेलं आहे? सविस्तरपणे डिटेल विश्लेषण केलेलं आहे. प्रत्येक प्रश्नाच्या 4ही ऑप्शन जे काही असतील ते आपण सविस्तर वर्णन केलेलं आहे. या 2013 ते 2024 पर्यंतच्या असलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे मिळून आपण जवळपास 1500 प्लस म्हणजेच 1500 प्लस प्रश्नांचे डिटेल विश्लेषण केलेलं आहे. बघा 1500 प्रश्न आहे. आपल्याला परीक्षेला किती आहे? 150. या 1500 टॉपिक मधनं आपल्याला 150 प्रश्न येणार. आपल्याला क्वालिफाय करायची आहे. आपल्याला मिनिमम 90 मार्क्स मिळवायचे. जर आपण 1500 टॉपिक केले तर आपल्याला 90 टॉपिक 100% कव्हर होणार आणि आपले मार्क्स तिथे आपल्याला मिळून आपण ही परीक्षा क्वालिफाय करणार. म्हणूनच आपल्या या बॅचचं वैशिष्ट्य आहे की 1500 प्लस प्रश्नांचे काय केले? सविस्तरपणे आपण विश्लेषण केले. महाटेटच्या संपूर्ण अभ्यासक्रमानुसार बॅचची रचना केली. बघा आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला 5 सब्जेक्ट दिले. प्रत्येक विषयाला किती आहे? 30-30 प्रश्न, 30-30 गुण दिलेले आहेत, बरोबर? तर आपण ह्या आपल्या बॅचमध्ये प्रत्येक विषयाचा 30-30 प्रश्न करून असं प्रत्येक विषयाचं वेगवेगळा आपण अभ्यासक्रम म्हणजे एका ठिकाणी सर्व प्रश्नपत्रिकांमधले काय केलेले आपण प्रश्न सॉल्व्ह करून सविस्तरपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुढचा आपला महत्वाचा प्रश्न इथे पॉइंट दिलेला आहे. टीईटी परीक्षेचा अनुभव असलेल्या शिक्षकांकडून. मी स्वतः सुद्धा टीईटी परीक्षा पास झालेली आहे. त्याचबरोबर आपल्या या बॅचमध्ये शिकवणारे जे इतर सर्व शिक्षक आहेत ते सर्व शिक्षक अनुभवी आहे आणि त्यांनीही टीईटी परीक्षा पास केलेली आहे. अशाच शिक्षकांकडून प्रत्येक विषयाचे प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण सविस्तरपणे देण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा अनुभव असतो ना, हा अनुभव माणसाला खूप काही शिकवतो आणि तो समोरच्याला पण त्याच्यातून जे काही देणार असतो ते चांगलंच देणार असतो. नेक्स्ट, कोणताच शॉर्टकट नाही. प्रत्येक प्रश्नावर सविस्तर चर्चा. काही गोष्टी आमच्या जिथं काही चूक झाली ती पुढे होऊ नये म्हणजे इथे काय झालंय? कोणताच शॉर्टकट नाही. आपण काय केलंय? शॉर्टकट नाही. प्रत्येक प्रश्नावर काय दिली? सविस्तर चर्चा दिलेली आहे. पुढचा महत्वाचा, लॉजिकल अप्रोच आणि एलिमिनेशन टेक्निकचा प्रभावी वापर केलेला आहे आपण इथे. म्हणजे काही प्रश्न असे असतात की ते वाचल्यानंतर थोड्याफार प्रमाणात ते आपण अभ्यासक्रमाच्या थोडंसं अदर साइड म्हणतो. मग तेव्हा आपण काय करायचं? लॉजिकली कसा विचार करायचा
आणि ह्या प्रश्नाचं उत्तर कसं असू शकतं ह्याचा प्रभावी वापर आणि हे सांगण्याचा प्रयत्न आपल्या ह्या बॅचमध्ये केला आहे, बरोबर. त्याच्यानंतर 70 तासांचे काय केलेत आपण व्हिडिओ दिलेले आहेत. म्हणजे बघा आपण कुठे जात असेल, प्रवास करत असेल, जेवण करत असेल किंवा चहा वगैरे घेत असेल किंवा आपण बघा काही जण माझे शिक्षक मित्र असतील, त्यांना मधल्या वेळेमध्ये वेळ असेल, त्याच्यानुसार आपण ह्या 70 तासांचं म्हणजे मिनिमम आपण 1 ते 2 आठवड्यामध्ये काय करू शकतो, आपला अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. कारण आपल्याला काय करायचंय, महत्त्वाचे पॉइंट काढायचे आणि आपल्याला ही पात्रता परीक्षा पात्र करायची. आपला स्कोरपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. तर ह्या 70 तासांमध्ये आपण काय केलेले, सर्व व्हिडिओ ज्या आहेत त्या रेकॉर्ड केलेल्या आहेत. बघा, ह्या ही काय आहे आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. म्हणजे ही काय आपल्याला ऑनलाईन रेकॉर्ड आहे. का असं नाहीये टाईम दिलाय लाईव्ह येण्याचा टायमिंग हाच आहे किंवा तुम्ही याच वेळेला या. हे नाही आपल्याला रेकॉर्डेड बॅच आहे. ही आपण केव्हाही कुठेही बघू शकतो. बरोबर आपल्या वेळेनुसार. आता हिची ओरिजिनल फी दिलेली आहे 1299 म्हणजेच 1299 ओरिजिनल फी आहे. पण आपण ही बॅच लॉन्च करतोय तर त्यानिमित्त आपण ऑफर दिलेली आहे. मी ऑफर देते ही, की ही फक्त पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी किती असणार आहे? फक्त आणि फक्त 399 मध्ये. आपल्याला जर आपलं महाटेट परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा जर आपल्याला क्रॅक करायची आहे, पास व्हायचंय, तर लवकरात लवकर सर्वांनी ही बॅच डाउनलोड करा. ही बॅच परचेस करा. बघा हिची व्हॅलिडिटी किती आहे? 6 महिने. मी सुरुवातीला सांगितलं येत्या 2 महिन्यात परीक्षा आहे. 2 महिन्यातच आपला पेपर होऊन जाणार आहे. तरी पण आपण याची कालावधी किती ठेवलाय? 6 महिने. अनलिमिटेड वॉच टाईम आहे. म्हणजे याला मर्यादा नाहीये, की तुम्ही 2दा 3दाच बघू शकता असं काही नाही. अनलिमिटेड तुम्ही कितीही वेळा बघू शकता. एकच व्हिडिओ तुम्ही 50 ते 60 वेळा बघू शकता आणि आपल्या पी-वाय-क्यू बॅच थ्रू आपण आपलं शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊ शकता. नाही होणारच आहे. नेक्स्ट बॅच जॉइन कशी करायची? बघा आपल्या प्ले स्टोअरला जायचंय आणि लक्षदीप अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचंय किंवा मग आपलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती बघा आणि आपलं हे लक्षदीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये गेल्यानंतर टी-ई-टी 2025 हे फोल्डर आहे. कोणतं? टी-ई-टी 2025 आणि मग त्याच्यामध्ये आपण दिलेलं आहे टी-ई-टी पी-वाय-क्यू बॅच 2025 पेपर 1 आणि इथे प्रत्येक विषयाचे काय असणार आहे? वेगवेगळे फोल्डर असणार आहेत. मग जर ही बॅच डाउनलोड करताना जर आपल्याला काही प्रॉब्लेम आला, काही अडचण आली, तर इथे नंबर दिलेला आहे. या क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद.